और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। समाजसेवक सुजित जाधव आणि संकेश शिंदे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत नवे वळण आलं असून हा गुन्हा पूर्णपणे खोटा व बनावट असल्याचा दावा सुजित जाधव यांनी केलाय। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, सखोल आणि पारदर्शक चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावं अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। सुजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या बहिणीच्या पतीसंदर्भातील काही वैयक्तिक बाबींवर स्पष्टीकरण विचारण्यासाठी संबंधित महिलेशी संवाद साधण्यात आला होता। त्यानंतर संबंधित महिलेनं त्यांच्यासह संकेश शिंदे यांच्या विरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली। मात्र ही तक्रार वस्तुस्थितीवर आधारित नसून आपल्याला जाणीवपूर्वक या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा जाधव यांनी केलाय। जाधव यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी कोणत्याही प्रकारचा मारहाणीचा किंवा बेकायदेशीर कृत्याचा प्रकार केलेला नाहीये। त्यामुळे संबंधित प्रकरणातील सर्व पुरावे, साक्षीदार आणि घटनाक्रमाची निष्पक्षपणे चौकशी करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे। खोट्या तक्रारीमुळे आपली सामाजिक प्रतिमा आणि प्रतिष्ठा मलिन झाली असून मानसिक त्रासालाही सामोरं जावं लागत असल्याचं जाधव यांनी सांगितलंय। त्यामुळे या प्रकरणात सत्य समोर आणून न्याय मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। जय शिवराय, जय भीम। मी सुजित अनंत जाधव। 30 तारखेला जो गुन्हा दाखल झालेला आहे माझ्यावरती, ज्या महिलेने जो गुन्हा दाखल केलेला आहे तो संपूर्ण खोटा आहे। जो 30 तारखेला गुन्हा दाखल झालेला आहे खडकपाडा पोलीस ठाण्यात, एका महिलेने खोट्या सांगण्यावरून राजकीय दबावापोटी जो काही गुन्हा नोंदवला आहे तो निंदनीय आहे आणि माझ्या त्या गुन्ह्याशी काहीही संबंध नाहीये। उलट त्या महिलेमुळे माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे। त्याबद्दल मी आपल्या प्रसार माध्यमातून सविस्तर बोलणारच आहे, परंतु त्या अगोदर मला पोलिसांनी सहकार्य करतील। तपासासमोर जे काही येईल त्याला मी सामोरे जायला तयार आहे आणि मला न्यायव्यवस्थेवरती संपूर्ण विश्वास आहे। माझ्यावरती जे काही खोटे आरोप दाखल झालेले आहेत राजकीय दबावातून, ते न्यायव्यवस्थेवरती मला विश्वास असल्यामुळे मला न्याय मिळेल आणि खडकपाडा पोलीस स्टेशन असेल किंवा अजून पोलीस प्रशासन असेल त्यांनी योग्य ती कारवाई करावी आणि मला योग्य तो न्याय द्यावा। त्या महिलेने जे काही गुन्हे दाखल केलेले आहेत माझ्यावर, आणि संकेश शिंदे माझा बालपणीचा मित्र आहे आणि तो पण त्यावेळी घटनास्थळी होता। त्यांचे मिस्टर स्वतः तिथे होते आणि ज्यावेळी घटनास्थळी आमच्या घरी जो काही प्रकार चालू होता, माझ्या बहिणीचे जे काही मिस्टर आहेत आणि त्या महिलेचा जे काही प्रकार चालू असताना मला आईचा नंतर फोन आला की असं असं झालेलं आहे सुजित, तर तू ये। तर मी आल्याच्या नंतर त्या महिलेचा नवरा स्वतः तिथे उपस्थित होता, बरेच महिला होत्या। व्यवस्थित आम्ही त्यांना समजवल्याच्या नंतर सांगितलं पुन्हा ह्या काही गोष्टी अशा करू नको। तरी पण त्या महिलेंनी ज्यावेळी तक्रार केली तेव्हा कोणत्याही एनसीमध्ये आमची नावं टाकलेली नाही आहे आणि आता काही दिवसांनी 30 तारखेला तिकडे जाऊन काही राजकीय दबावाने त्यांना हे करून माझ्यावरती गुन्हे दाखल करून घेतलेले आहेत। न्यायव्यवस्थेवरती मी संपूर्ण माझा विश्वास आहे आणि लवकरच मला न्याय मिळेल। बाकी मी नंतर बोलणारच आहे। दरम्यान या प्रकरणाबाबत संबंधित महिलेची बाजू किंवा पोलिसांचे अधिकृत स्पष्टीकरण अद्याप समोर आलेलं नाहीये। त्यामुळे या प्रकरणातील सर्व आरोप व प्रत्यारोपांची सत्यता संबंधित यंत्रणेकडून होणाऱ्या चौकशीनंतरच स्पष्ट होईल। कुणाल मात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।